लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला मिळत राहावे म्हणून नोटिफिकेशन साठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, ख्रिस्त येशूचे आम्हावरील प्रेम। संपूर्ण जगावर देवाने प्रीती केलेली आहे आणि देवाचं प्रेम हे कोणत्या जातीसाठी किंवा धर्मासाठी मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीसाठी आहे। देवाचं प्रेम म्हणजे नक्की काय, आम्हावर तो प्रेम करीतो म्हणजे नक्की काय करतो, हे देवाचं जे प्रेम आहे हे आम्हाला समजून घेणे फार गरजेचे आहे। आणि तो आमच्यावर जर प्रेम करीत आहे तर नक्की त्याने माझ्यासाठी काय केले आहे, या सर्व गोष्टी आज आम्ही समजून घेणार आहोत आजच्या या संदेशामध्ये। म्हणून आपणातील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्व जणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। इफिसकरास पत्र याचा 3 अध्याय आणि याचं वचन मी 17 पासून वाचत आहे। ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धी सगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो, आमेन। प्रियजन हो, देवाचं प्रेम हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे। देवाचं प्रेम आम्ही समजण्यापूर्वी प्रेम म्हणजे काय हे आम्ही समजून घेणार आहोत। प्रेम म्हणजे काय याचे उत्तर देणे फार कठीण भासते, कारण आमच्या मराठी भाषेत, हिंदी भाषेत अशा प्रकारचे शब्द आहेत ज्याला प्रीती किंवा प्रेम संबोधलेला आहे, प्यार म्हटलेला आहे, परंतु ते कुठे कुठे लागू होते, आम्ही ते सगळीकडे प्रेम हाच शब्द लागू करतो। परंतु ग्रीक भाषेमध्ये प्रेमाचे 4 विविध अर्थ आहेत, ज्यांतून त्या प्रेमाचा गुणधर्म आम्हाला प्रकट होतो। हे 4 जे प्रकार आहेत ते मी आपणापुढे मांडू इच्छितो। त्यातला पहिला प्रकार आहे इरॉस। हा ग्रीक शब्द आहे, याचा अर्थ आहे शारीरिक आणि लैंगिक इच्छेमध्ये केंद्रित असणारं प्रेम, ज्यामध्ये उत्कट आवड, तीव्र वासना, रोमॅन्स म्हणजे प्रणय हे गुणधर्म आढळतात। लैंगिक आकर्षणाचे हे प्रेम आहे। दुसरं प्रेम आहे स्टोर्ज म्हणतात। स्टोर्ज हे कौटुंबिक प्रेम आहे, कुटुंबाप्रती एकमेकांचे नैसर्गिक प्रेम, त्या कुटुंबातील सदस्यांसाठी आई वडिलांचे मुलावरील प्रेम, मुलांचे आई वडिलांवरील प्रेम, भावा बहिणींचे एकमेकावरील प्रेम, आजी आजोबा काकांचे प्रेम, पुतण्यांचे प्रेम। त्यानंतर तिसरं प्रेम आहे ज्याला फिलिओ म्हणून म्हणतात। फिलिओ हे मैत्रीचं प्रेम आहे। फिलिओ हे पती पत्नींचे प्रेम आहे, अर्थात हे बौद्धिक प्रेम आहे। ह्या प्रेमासाठी कोण कोणाला ठारही मारू शकतो, कारण या प्रेमामध्ये द्वेष आढळतो। विवाहापूर्वी आणि विवाहाच्या सुरुवातीच्या काळात पती पत्नीमध्ये जे नाते असते त्यात पतीला आपल्या पत्नीकडून काही हवे असते जे त्याला समाधान देईल, पत्नीलाही तिच्या पतीकडून काही हवे असते जे तिला समाधान देईल। पुरुषाला सामान्यतः लैंगिक समाधान हवे असते व पत्नीने त्याची सेवा करावी ही त्याची इच्छा असते, तर पत्नीलाही पतीकडून सुरक्षितता आणि समाधानकारक जीवन हवे असते। दोघेही स्वार्थी असतात, परंतु त्यांच्यात असणारी ही आसक्ती, मोह हा हळूहळू करून प्रेमामध्ये बदलतो जसा त्याचा विकास होतो। मग स्वार्थरहित बांधिलकी परस्परात निर्माण होते। तसेच आमचेही जीवन देवाबरोबर नात्याची सुरुवात होताना स्वार्थाने होते। आम्ही देवाकडे ज्या वेळेला येतो तेव्हा आम्ही आमच्या स्वार्थासाठी येत असतो, अर्थात आम्हाला काहीतरी पाहिजे असते,
नरकांतून मुक्ती हवी असते, आरोग्य हवे असते, पैसा हवा असतो, आमच्या समस्यांवर इलाज आम्हाला हवा असतो, अनेकविध गोष्टी आहेत ज्यासाठी आम्हाला देव हवा असतो. अर्थात मतलबीपणा आमच्या प्रेमामध्ये आढळतो. ह्या सर्व इच्छा ज्या आहेत या स्वयंकेंद्रित आहेत. परंतु जसं आमचं प्रभूवरील प्रेम वाढते तेव्हा आम्ही प्रभूला म्हणू लागतो की प्रभू, मी आता आरोग्य शोधत नाही, मी पैसा शोधत नाही, मी कोणती सेवकाई शोधत नाही, मला तू हवा आहे. माझ्या या पृथ्वीवरील जीवनात तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस. मग प्रभूपासून आम्हाला काही मिळालंच पाहिजे असा आमचा विचार राहत नाही, तर प्रभूला मी माझ्या काय देऊ शकतो. हे आहे विकसित प्रेम, ज्याला मॅच्युअर्ड लव्ह म्हणतात. येशूचंही आम्हावरील प्रेम असंच आहे. जेव्हा तो या पृथ्वीवर आला तेव्हा त्याने हा विचार केला नाही की मला मनुष्यांकडून काय मिळेल. नाही, त्याच्या विचारात हे होते की मी मनुष्यांना काय देऊ शकेन. हे आहे दैवी प्रेम, ज्याला चौथं प्रेम म्हटलेलं आहे, अगापे प्रेम. हे कायम असाच विचार करते. प्रियजन हो, अगापे प्रेम हे बिन अटीचे प्रेम आहे. हे अर्पण केलेले प्रेम आहे, सॅक्रिफायशियल लव्ह, त्यागी प्रेम. या प्रेमापोटी ती व्यक्ती इतरांसाठी काहीही करायला तयार असते. अर्थात स्वतःलाही अर्पण करण्यास तयार असते. काहीच त्या बदल्यात त्याला नको असते. म्हणून हे निस्वार्थी प्रेम आहे. बायबल आम्हाला अगापे प्रेम हे सर्वोत्तम व अति उच्च प्रतीचे प्रेम आहे अशी ओळख करून देते. हे देवामध्ये असणारं प्रेम आहे. हे अगापे प्रेम दैवी प्रेम आहे, सर्वोच्च प्रेम आहे. हा प्रेमाचा झरा आहे. देवाचे प्रेमच वेगळे आहे, ते अनंततेतून आलेले आहे. म्हणून त्याच्या प्रेमाची लांबी, रुंदी, उंची, खोली काहीच मोजता येत नाही. जे देवाचे मानवांवर आहे, म्हणूनच देवाची इच्छा झाली की त्याने मानवांसाठी स्वतःला अर्पण करावे. हे प्रेम शत्रूवरही करता येते, ज्याचा स्रोत स्वयं देव आहे. हे प्रेम आम्हाला आज हवे आहे. या प्रेमाची वैशिष्ट्ये करंथीकरास पहिले पत्र याच्या 13व्या अध्यायात 1 वचनापासून आम्हाला आढळते. ह्याच अगापे प्रेमाची आज आम्हाला नितांत गरज आहे. अर्थात पहिले 3 प्रेम, इरॉस, फिलिओ आणि स्टॉर्ज, ही तिन्ही प्रेम पृथ्वीवरचे ऐहिक प्रेम आहेत, इंद्रियजन्य प्रेम आहेत. येथे देणे घेणे आहे. मी तुम्हाला अहेर दिला, तुम्ही मला पण अहेर दिला पाहिजे. मी तुम्हाला मदत केली, तुम्ही मला पण मदत केली पाहिजे. मी तुमच्या भेटीस आलो, तुम्ही माझ्या भेटीस आले पाहिजेत. अर्थात येथे सर्व अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण न झाल्यास तेथे राग, रुसवा, फुगवा सगळं आहे. अर्थात हे मानवी प्रेम आहे. हे भावनिक आणि परिस्थितीनुरूप बदलणारे आहे. अशा प्रकारे मनुष्यामध्ये असणाऱ्या प्रेमावर पापाची सत्ता आहे असे आम्हाला दिसून येते. म्हणून क्षणोक्षणी ते बदलत असते. ह्या कारणाने हे अपूर्ण प्रेम आहे. पण देवाचं प्रेम, अगापे प्रेम, जे सर्वोच्च आहे आणि तेच खरे आहे, त्यात परिपूर्णता आहे असे आम्हाला दिसून येते. मत्ती वर्तमान 5 अध्याय 46 ते 48 वचन म्हणते, कारण जे तुमच्यावर प्रीती करीतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना. म्हणजे पापी लोकही तसेच करतात. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करीता? प्रणाम म्हणजे गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड. परराष्ट्रीयांतही तसेच करतात ना. जगातले लोकही तसेच करतात. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. स्वर्गीय पिता कशाने पूर्ण आहे? प्रेमाने. तसेच आम्हालाही पूर्ण होण्यास आज्ञा येशूने दिली आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपणा प्रत्येकानं माझी विनंती आहे, कृपया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावे आणि इतरांना शेअर करावे. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. पापामुळे मनुष्यांचे नाते देवाशी तुटले गेले आणि आम्ही उत्पत्ती 3 अध्यायामध्ये याविषयी पाहतो. परंतु देवाचे प्रेम बनून राहिले. त्या प्रेमात किंचितही फरक झाला नाही. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. आज्ञाभंग करून सृष्टी शापाखाली आणली तरी देवाने मनुष्यांना नग्न असे एदेन बागेतून हाकलून दिले नाही. त्यांना वस्त्रे दिली, त्यांची लाज झाकली व देवाने मुक्तीच्या कार्याला आरंभ केला, पुनर्स्थापित करण्यास सुरुवात केली.
अर्थात हे संकल्प पाप आल्यानंतर नाही, तर त्या अगोदर पासूनच देवाने रचले होते. अर्थात देवाला हे अगोदर पासून माहित होते की मनुष्य पापात पडणार आहे, परंतु देवाने हे सर्व घडू दिले होते. हा देव ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण करण्या अगोदर आम्हालाही त्याने आपल्या मनामध्ये योजले संकल्पात. तो अदृश्य देव, त्याच्यामध्ये अनेक गुण आहेत, परंतु देवाला ते गुण प्रकट करायचे होते. कारण तो देव एकटा असून त्याची उपासना कोण करील, कोण त्याची भक्ती करील आणि कशासाठी करील? देवाला आपल्या स्वतःचे गुणधर्म प्रकट करायचे होते. देव स्वतः निर्माण करता आहे, विश्व रचणारा तो आहे. अर्थात तो काहीही निर्माण करू शकतो, त्याला काहीच अशक्य नाहीये. तो मुक्तिदाता आहे, तो मार्गदर्शक आहे, तो सल्लागार आहे, तो महान विजेता आहे, तो सांत्वन करणार आहे, तो आरोग्यदाता आहे, तो न्यायाधीश हे आहे. अर्थात देवामध्ये असे पुष्कळ गुण आहेत. हे देवाला प्रकट करायचे होते. देवामध्ये प्रेमाचा महासागर आहे. देव स्वतः प्रेम आहे आणि प्रेमाने परिपूर्ण आहे. परंतु हे प्रेम कोणासाठी तरी प्रकट केले गेले पाहिजे, हे देवाला दाखवायचे होते की तो किती प्रेमळ आहे. म्हणून देवाने या पृथ्वीवर मनुष्यांचे पतन होऊ दिले, स्वर्गात बंडाळी होऊ दिली. हे सर्व देव पूर्वीपासून जाणत होता की काय होणार आहे. अर्थात आम्ही पाहतो की कोणीच अस्तित्वात नव्हते, तेव्हा तो देव कोणावर प्रेम करेल बरे? तरी देवामध्ये प्रेम हा एक दैवी गुणधर्म भरलेला आहे आणि त्याचे प्रेम एवढे अगाध आहे, अपरंपार आहे की ज्याची लांबी, रुंदी, उंची, खोली मोजता येऊ शकत नाही. देवाला ते प्रेम मनुष्यांना द्यायचे होते. प्रेम हा त्याच्या नात्याचा भाग आहे. अर्थात देव पापरहित व निर्दोष आणि पवित्र आहे, परंतु सर्व दोष आमचा आहे. अपराधी आम्ही आहोत आणि आम्ही पापी, जे उद्धट, आज्ञाभंग करणारे, वैरी, फितुरी करणारे, बंडखोर, विरोधी, जाणून बुजून नित्य पाप करणारे, अशा आम्हावर, जे आम्ही बिलकुल देवाच्या प्रेमाच्या लायकीचे नाहीत, त्या आम्हासाठी देवाचं प्रेम प्रकट झालं. देव आपल्या शत्रूवर प्रेम करीतो. रोमकरास पत्र 5 अध्यायात म्हटल्याप्रमाणे आम्ही देवाचे शत्रू असताही देवाने आमच्यावर प्रेम केले. रोमकरास पत्र याचा 5 अध्याय 6 वचनापासून मी वाचत आहे. कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. भक्तांसाठी नाही, अभक्तांसाठी, ज्यांना देवावर प्रेमच नाही, देवाची आवडच नाही, देवाची सेवाही ज्यांना करायला वाटत नाही, जे देवाची भक्तीच करणारे नाहीत, पापात गुरफटलेले आणि पापामध्येच लोळणारे, अशांना अभक्त म्हटलेलं आहे. आणि अशा अभक्तांसाठी, आम्हासाठी ख्रिस्त सुवेळी मरण पावला. 7वं वचन म्हणते, नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील, होय, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. मार्क शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायात 17 ते 22 वचनात आम्हाला एक तरुण व्यक्ती आढळत आहे. हा एक श्रीमंत व्यक्ती असून याला सार्वकालिक जीवन हवं आहे आणि तो एका योग्य व्यक्तीकडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. त्याला अनंत जीवन पाहिजे आणि त्यावेळेला येशूने त्याला म्हटले, आज्ञा पाळ. आणि आम्हाला या ठिकाणी आढळत आहे की येथे आज्ञा त्याला ठाऊक होत्या. 20वं वचन म्हणते, त्याने त्याला उत्तर दिली, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहे. अर्थात येथे आम्हाला हा एक भ्रमित तरुण आम्हाला आढळतो आहे, जो आपल्या जीवनामध्ये गोंधळलेला आहे. ह्या व्यक्तीला अनंत जीवन हवं आहे, परंतु ते त्याला अनंत जीवन मिळू शकत नाही, कारण त्याला आपल्या स्थितीची वाईट अवस्था अजूनही समजत नाहीये. तो स्वतःला नीतिमान समजतोय की मी सर्व आज्ञा पाळत आलेलो आहे. तो स्वतःला पवित्र समजत आहे. हीच तर आज सर्वात मोठी समस्या आहे. मनुष्य आपल्या स्वतःला नियम पाळून नीतिमान ठरवित आहे. याला म्हणतात सेल्फ रायचियसनेस. हे सेल्फ रायचियसनेस
स्वधार्मिकता देवापुढे महापाप आहे. अर्थात येशूने त्याच्या स्वपरीक्षार्थी त्याला हे सांगितले होते ह्यासाठी की त्याने स्वतःची परीक्षा करावी, परंतु त्याने स्वीकारलेच नाही, ज्याद्वारे त्याला स्वतःची अवस्था समजेल. 21 वचन काय म्हणते? येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. प्रभू येशू या जगात यासाठीच आलेला आहे की त्याने आपले प्रेम आम्हासाठी प्रकट करावे. ही गोष्ट किती अद्भुत आहे. हट्टी स्वधार्मिक हा तरुण नाकारत आहे, अनंत जीवन नाकारत आहे. येशूला त्याच्याबद्दल प्रेम होते. येशू पुढे म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे, जा तुझे असेल नसेल ते विकून गोर गरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. अर्थात येथे एका गोष्टीची उणीव येशूला आढळलेली आहे आणि येथे ती गोष्ट 2 अटीमध्ये आम्हाला आढळत आहे. पहिली अट, मी देवाच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे हे जाणणे गरजेचे होते. दुसरी अट, येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्व म्हणजे लॉर्डशिप याच्या स्वाधीन होणे होते. या 2 गोष्टीवर त्याला अनंत जीवन मिळाले असते. अर्थात जे त्याने आज्ञा पिले होते ते पाळायला हवे होते, परंतु त्याने या दोन्हीही अटींवर काही प्रतिक्रिया दिली नाही, तो निघून गेला. येशूने म्हटले, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे कठीण आहे. अर्थात येथे असा व्यक्ती आढळतोय जो देवाच्या राज्यात प्रवेश करू शकला नाही, जरी त्याची इच्छा होती तरी. येशूने त्याच्यावर प्रेम केले. देव आमच्यावर प्रेम यासाठी नाही करीत की आम्ही त्याच्यावर प्रेम करणारे आहोत. वास्तविक देवाच्या प्रेमास आम्ही बिलकुल लायक नाहीत, ही वास्तविकता आहे. तितस पत्र 3 अध्याय याचं 4 वचनापासून मी वाचत आहे. परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. ही देवाची दया देवाच्या अपरंपार प्रेमांतून आम्हासाठी प्रकट झाली. अर्थात आम्हा मनुष्यांना देवाच्या प्रेमाचीच गरज होती आणि देवामध्येच हे गुणधर्म होते प्रेमाचे. म्हणून वचन म्हणते योहान 6:40, माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन. अर्थात देवाची इच्छा ही आहे की पुत्र म्हणजे येशू याच्यावर विश्वास ठेवला गेला पाहिजे, तर त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळेल. हे सार्वकालिक जीवन देव महान प्रेमाने मनुष्यांना मुफ्तपणे देऊ इच्छितो. म्हणून वचन म्हणते देव किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. म्हणून इफिस्करास पत्र 2 अध्याय 4 वचन म्हणते, तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत्यू झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, बघा, आम्हावर देवाने अपरंपार प्रेम केले. असं प्रेम ज्या प्रेमाला मर्यादा नाही, अमर्याद प्रेम, हेच अगापे प्रेम, अनंत प्रेम आहे. हे अनंतांतून आलेलं प्रेम आहे, हे पृथ्वीवरील प्रेम नाही. अर्थात देवाने संपूर्ण जगावर प्रीती केली. वचन म्हणते योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अर्थात देवाचं आम्हा मनुष्यांवर प्रेम आहे आणि देवाचं हे प्रेम अटीविना प्रेम आहे, अमर्याद प्रेम आहे, निर्विवाद असे प्रेम आहे. म्हणून त्या प्रेमाखातीर देवाने आपले देवत्व सोडले. देवाच्या समान असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर दासाचे स्वरूप धारण केले, स्वतःला रिक्त केले. देवाचे आम्हा मनुष्यांवरील प्रेम हे भावनिक किंवा रोमॅन्टिक प्रेम नाही, तर अगापे आहे, जे सर्वोच्च आहे व ज्यामध्ये स्वत्याग पूर्णतः समाविष्ट आहे. या संपूर्ण विश्वात त्या एकमेव देवापासून येते, तोच त्या खऱ्या प्रेमाचा स्रोत आहे. देवाच्या चारित्र्याचा हा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे, प्रेम. देवच खऱ्या प्रेमाचे उदाहरण आहे. स्तोत्र संहिता 103 अध्याय आणि याचं वचन 8 म्हणते, परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे,
तो मंदक्रोध व दयामय आहे. 9वे वचन, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. योनाच्या पुस्तकामध्ये आम्हाला आढळते की निनवे शहर हे देवाच्या क्रोधाखाली आले होते आणि देव त्या नगराचा नाश करू इच्छित होता. म्हणून योनाद्वारे आपला संदेश पाठविला, यासाठी की त्यांनी पश्चाताप करावा आणि देवाकडे वळावे. आणि ही गोष्ट अद्भुत प्रकारे देवाने घडवून आणली. योनाद्वारे संदेश गेला आणि त्या सर्वांनी पश्चाताप केला आणि देवाची दया त्यांच्यावर झाली. योना 4:11 वचन म्हणते, तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही अशी 1,20,000 अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत त्यांची मी पर्वा करू नये काय? देवाला सर्वांची काळजी आहे, मनुष्यांची पण गुराढोरांची पण. प्रियजन हो, देवामध्ये फार मोठं प्रेम आहे जे आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. येथे देवाच्या अंतःकरणात आम्हाला पाप्यांसाठी कळवळा दिसत आहे. प्रियजन हो, देवाचा मनुष्यांबरोबर कोणताही व्यवहार असेल तर तो देवाच्या स्वाभाविक गुणधर्मावर आधारित आहे. जसे मनुष्य मनुष्याबरोबर कोणताही व्यवहार साधतो, सुसंवाद साधतो, तर ते त्या व्यक्तीचे चारित्र्य आणि व्यक्तित्वाचे घटक यावर आधारित असते. तसेच पापमय जग जेव्हा देवाशी सुसंवाद साधतात किंवा देव हा सुसंवाद साधतो तेव्हा देवाविषयीचे सत्य प्रकट होते व आम्हाला कळते की देव प्रेम आहे. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 9 आणि 10 वचन मी आपणापुढे वाचत आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. हेच वचन योहान 3:16 पण सांगत आहे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. देवाने आपलं प्रेम आमच्यासाठी प्रकट केलं, यावरून आपल्या पुत्राला पाठवून. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली अशी नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले. आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे हा निर्णय देवाने घेतला, यासाठी की आम्ही पापात मरू नये. म्हणून त्याने आपलं प्रेम आमच्यावर असं प्रकट केले की आम्ही पापी असताही त्याने आमचे पाप स्वतःवर घेतले. आमचे पाप या जगात कोणीही स्वतःवर घेऊ शकत नाही, पण देवाने हा निर्णय घेतला. आमचे शाप स्वतःवर घेतले, आमचे अधर्म स्वतःवर घेतले. आम्हाला मुक्ती देण्यासाठी तो आला आणि ती किंमत देण्यासाठी देवाकडेच प्रेम होते आणि त्या प्रेमामुळेच त्याने आम्हाला वाचविले. आज जे आम्हाला तारण मिळाले आहे ना, हे आमच्या कर्मांद्वारे नाही, फक्त देवाच्या प्रेमामुळे. त्याने कृपा दिली नसती तर आम्ही वाचलोच नसतो. देव प्रेम आहे, अर्थात प्रेम करणे हा त्याचा स्वभाव आहे, त्याच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे, म्हणजे एक्सप्रेशन ऑफ हिज बीइंग असे त्याला संबोधतात. अर्थात देवामध्ये असे प्रेम आहे, तो प्रेम न करता येणाऱ्यावर व प्रेमच नसलेल्यांवरही प्रेम करू शकतो. पहा, यावर विचार करा. या अगापे प्रेमामध्ये विश्वासूपणा, वचनबद्धता व इच्छेची कृती आढळते. हा उदात्त, नैतिक व पवित्र स्वभाव आहे. फारच मजबूत गुणधर्म आहे. देव संपूर्ण जगावर प्रेम करीतो. कसे करीतो? वचन मत्ते 5:45 त्याचा दुसरा भाग मी वाचत आहे. कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानावर पाऊस पाडितो. हे देवाचं प्रेम आहे. म्हणजे देव प्रेम कसे करीतो? किती पण तुम्ही वाईट असा तरी तुमच्यावर सूर्य उगविणार, पाऊस पाडणारच. तुम्ही देवाला माना अगर न माना तरी देव तुमच्यावर प्रेम करीतो. जे देवाला मानित नाही त्याच्यावर प्रेमही करीत नाही, त्यांच्यावरही तो प्रेम करीतो. रोमकरसपत्र 2 अध्याय 4 वचनापासून मी वाचत आहे. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. अर्थात देवाच्या प्रेमामध्ये चेतावणी ही आहे. संपूर्ण जुना आणि नवीन करार जर आम्ही पाहिला तर आम्हाला आढळेल देवाच्या प्रेमात
देव न्याय करण्यापूर्वी मनुष्यांना वाचण्याची संधी देतो, आपला शब्द पाठवून देतो, यासाठी की मनुष्याने पश्चाताप करून देवाचे प्रेम ओळखावे. मत्ती शुभवर्तमान याच्या 22 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला. 1 वचनापासून ते वचन 14 पर्यंत आम्हाला तो दाखला आढळत आहे. अर्थात स्वर्गाचे राज्य एका राजासारखे दर्शविलेले आहे आणि त्याच्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी सांगितलेली आहे. या लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण देण्यासाठी दास पाठविलेले आहेत आणि हे ज्या लोकांकडे पाठविले होते ते इस्रायल लोक होते. या जगाचे 2 भागामध्ये विभागणी आम्हाला आढळते. एक इस्रायल लोक आणि बाकी संपूर्ण परराष्ट्रीय जग. तुम्ही आणि आम्ही सर्व परराष्ट्रीय जगात मोजण्यात येतो. अर्थात हे आमंत्रित अब्राहमाची संतान 12 वंश होते, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी मनावर घेतलं नाही. कोणी शेताला, कोणी व्यापाराला आणि बाकीचे जे होते बाकीच्यांनी दासांस धरून, हे दास संदेष्टी आहेत, त्यांचा अपमान करून त्यांना ठार मारले. तेव्हा राजाने सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. अर्थात या नगरातल्या लोकांना हे आमंत्रण होतं, परंतु हे लोक इस्रायली होते आणि हे इस्रायली संपूर्ण जगात पांगविले गेले. वचन म्हणते आमंत्रित लायकीचे नव्हते आणि 9व्या वचनात तुम्ही आणि आम्ही संपूर्ण जग आढळत आहे. आम्ही कोण होतो? चव्हाट्यावरचे परराष्ट्रीय. जितके तुम्हास आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यांस आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला. हा मेजवानीचा दृष्टांत दाखला संपूर्ण मानवजातीसाठी देवाचं प्रेम प्रकट करीते. अर्थात हे आमंत्रण हे शुभवर्तमानाचा संदेश आहे, जो सांगतो की जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच खालवू देणार नाही. हे प्रभू येशूचे शब्द आहे. आज प्रभू वाट पाहत आहे कोण त्याच्याकडे येईल. जो येईल त्याला तो खालवून देणार नाही. प्रियजन हो, कदाचित आज तुम्ही ऐकणाऱ्यापैकी तुम्ही ते असू शकाल जे अजून येशूकडे आलेले नाहीत. येशू तुमची वाट पाहत आहे. हा संदेश तुमच्यासाठी आहे की देव तुमच्यावर प्रेम करीतो. जरी देवाने जगावर खरे प्रेम केले, एवढे की सर्वांना सारखीच कृपा दिली व करुणा दिली, एवढे प्रेम केले की त्यांना चेतवण्याही दिल्या आणि शेवटी त्यांना शुभवर्तमान ऐकण्याची संधीही दिली. ह्या प्रेमाला काहीच मर्यादा नाही, परंतु देव हे कायम करू शकत नाही. त्याने कृपेचा एक काळ ठेवलेला आहे आणि आम्ही आता ज्या काळात पोहोचलो आहोत कृपेच्या कालखंडाचा शेवट होत आहे. आता यापुढे देवाचे प्रेम उरणार नाही, तर या संपूर्ण परराष्ट्रीय जगावर देवाचा क्रोध ओतला जाणार आहे. म्हणून आम्ही जगत आहोत व ते प्रेम आम्ही स्वीकारायला हवे. आमची वेळ आजची वेळ आहे. आजच तारणाचा दिवस आहे, उद्या नाही. देवाचे प्रेम देवाने संपूर्ण जगावर प्रकट केले, परंतु जगाने देवाच्या प्रेमाला तुच्छ लेखले. देव आपल्या एकतर्फी प्रेमाने या पृथ्वीवरील एकही माणसाला वाचवू शकत नाही, कारण मनुष्यांना देवाने स्व इच्छा दिली आहे, स्वतंत्र इच्छा दिली आहे की त्यांनी आपल्या इच्छेने देवाच्या सत्य वचनाचा, देवाच्या प्रेमाचा स्वीकार करून देवाला पोच पावती द्यावी की देवा, तुझं माझ्यावर जे प्रेम आहे त्याचा मी स्वीकार करीत आहे आणि तुला पोच पावती देत आहे. तुझ्या प्रेमाबद्दल कोटी कोटी प्रणाम. प्रियजन हो, देव कधीही आपलं प्रेम कोणावर लादत नाही. जे त्याच्या प्रेमाचा स्वीकार करून आज्ञा पाळतात व देवाला प्रतिक्रिया देतात त्यांच्याकडे ते प्रेम येते. तेच वाचले जातात, तारले जातात, उद्धार पावतात, अनंत जीवन पावतात. त्यांचाच देवाच्या राज्यात प्रवेश होतो. देवाने सर्वांवर प्रेम केले, परंतु जगाने देवाच्या प्रेमाचा इन्कार केला. प्रियजन हो, अर्थात या पृथ्वीवर आजच्या घडीला असे काही लोक आहेत ज्यांनी देवाच्या या प्रेमाचा, अनंत प्रेमाचा स्वीकार केला आणि ते प्रेम स्वीकारल्या कारणाने ते देवाचे स्वकीय लोक बनले. योहान शुभवर्तमान 13 अध्यायातलं पहिलं वचन मी वाचत आहे. वल्हांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगांतून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगांतील स्वकीयांवर
त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. पहा, वचन आम्हाला काय साक्ष देत आहे. शेवटपर्यंत त्याने आपल्या प्रेमाच्या कुवतीच्या टोकापर्यंत त्यांच्यावर प्रेम केले. आपल्या शिष्यांचे घाणेरडे पाय धुवून आपले प्रेम प्रकट केले आणि त्यांना सर्वांगी शुद्ध ठरविले. त्याच शिष्यांनी येशूला नाकारले. ते लाजले, ते घाबरले समाजाला. ते विश्वासयुक्त राहिले नाहीत. ते सर्व आपापल्या मार्गाला पळाले. परंतु पुनरुत्थानानंतर जेव्हा पेत्र आणि त्याच्याबरोबर इतर प्रेषित मासे पकडण्यासाठी जातात, तेव्हा आम्हाला आढळते योहान 21 मध्ये तेथे येशू सकाळी आलेला आहे. पेत्रला काहीच मासे रात्रभर मिळाले नव्हते आणि सकाळी पहाट होताना येशू तेथे आलेला आहे. येशूने आपले प्रेम त्यांना दाखविले. त्यांचे जाळे अद्भुत रीतीने भरून गेले. त्याच पेत्राने येशूचा 3 वेळा नकार केला होता. तोच पेत्र येशू बरोबर विश्वासयुक्त राहू शकला नव्हता. त्यांना येशूच्या पुनरुत्थानावर संशय आला होता. येशूचे तरीही त्यांच्यावरील प्रेम हे फार चकित करणारे प्रेम होते. लक्षात घ्या, परंतु येशूने पित्याला म्हटले होते, जे तू मला दिले आहेत त्यांतील एकही मी हरवू देणार नाही. लक्षात घ्या, देवाचं प्रेम हे निवडीचं प्रेम आहे, ज्याला म्हणतात इलेक्टिव्ह लव्ह. त्याने तुम्हाला आणि आम्हाला अगोदरच ओळखलेले आहे, पाहिलेले आहे या जगात जन्माला येण्या अगोदर. आणि त्याने आमच्यावर अशा प्रकारचं प्रेम केले. असं प्रेम आमच्यावर या जगात, या संपूर्ण विश्वात कोणीही करू शकत नाही. प्रियजन हो, ख्रिस्ताचं प्रेम जेव्हा आम्हाला मिळते तेव्हा आम्ही भारावून जातो. तो एवढा प्रेमळ, सुस्वभावी वृत्तीचा, फारच काळजी घेणारा, हिम्मतवान, त्याचे चारित्र्य, त्याचे नातेसंबंध, त्याची शिकवणूक सर्व काही प्रेमाने भरलेली आम्हाला आढळते. प्रेम नसलेले असे काहीच त्याच्यात आम्ही पाहूही शकत नाही. आणि आम्ही जे पापी, त्या आम्हावर त्याने अद्भुत प्रेम प्रकट केले. मंडळीवर त्याने प्रीती कशी केली? वचन इफिस 5:25 म्हणते, आपणाला तिच्याकरिता अर्पण केले, आम्हाला निर्मळ करावे, निष्कलंक पवित्र करावे, डाग विरहित, सुरकुती विरहित असे आम्ही व्हावे, म्हणून आमच्यासाठी ख्रिस्ताने आपल्या स्वतःला दिले. वचनाच्या जलस्नानाने आम्हाला त्याने शुद्ध केले. प्रियजन हो, देवाचं प्रेम आम्हाला माफी देते. देवाचं प्रेम आम्हाला जीवन देते. आज देवाच्या प्रेमामुळेच आम्ही अस्तित्वात आहोत. आज जे आम्ही जीवन जगत आहोत याला कारण फक्त देवाचं प्रेम आहे. तो आमच्याशी दयाळूपणाने वागतो, नीतिमत्वाने वागतो. ही सर्व त्याची कृपा आहे. इर्मया याचं पुस्तक 31 अध्याय 3 वचन म्हणते, परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो आहे, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. सार्वकालिक प्रेम वृत्ती याचा अर्थ इटर्नल लव्ह, ज्या प्रेमाची सुरुवात नाही, ज्या प्रेमाचा अंत होऊ शकत नाही. प्रियजन होय, आमचे सौभाग्य आहे की देवाने आमच्यावर प्रेम करावे. रोमकरस याचा 8 अध्याय याचं वचन मी 35 पासून वाचत आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? फार मोठा प्रश्न आहे. कोण विभक्त करू शकतो काय? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापा वयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योग्य या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली आणि दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावर जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. किती अद्भुत वचन आहे. देवाचं आमच्यावर जे प्रेम आहे ते प्रेम एवढं अगाध आहे की त्या प्रेमाने तुम्हाला आणि आम्हाला वेढून घेतलेलं आहे. आणि म्हणून मग ती गोष्ट ख्रिस्तासाठी क्लेश असो, आपत्ती असो, छळवणूक असो, उपासमार असो, नग्नता असो, संकट असो किंवा तरवार असो, ही आम्हाला ख्रिस्तापासून कदापि विभक्त करावयास समर्थ नाही. देवाने आमच्यावर प्रेम केले ते एकतर्फी प्रेम नाही. देवाच्या प्रेमाचा स्वीकार करून
आम्हाला देवाला पोचपावती देणे गरजेचे आहे की हे जिवंत देवा, तू माझ्यावर जे प्रेम केले आहेस त्या प्रेमाचा मी स्वीकार करीतो. मी लायक नाही, परंतु तरीही तू माझा स्वीकार करून मला उद्धारदान दिले. मी माझ्या जीवनात तुझा स्वीकार करीत आहे. देवाच्या प्रेमाला पोचपावती देणे ही आमची जबाबदारी आहे. जेव्हा आम्ही देवाचं प्रेम जे वरून आमच्यासाठी प्रकट होते आणि आम्ही ते देवालाही कळवितो की तू जे आमच्यावर प्रेम केले त्यामुळे आम्हीही तुझ्यावर प्रेम करीतो. वचन म्हणते त्याने पहिली आमच्यावर प्रीती केली म्हणूनच आम्ही त्याच्यावर प्रीती करू शकतो. या देवाच्या प्रेमात तुम्ही आणि आम्ही कायम बनून राहावे ही देवाची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देवो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.